नमस्कार. 2-3 भाकरीही कमी पडतील जर अशा प्रकारे झणझणीत सुकटपातीची चटणी किंवा भाजी बनवताल. चला. तर त्यासाठी मी हिरवीगार ताजी कांद्याची पात घेतली. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. 1 वाटी सुकट घेतली. सुकटही 2-3 पाण्याने खळखळून धुवायची आणि शेवटच्या पाण्यात ठेवून द्यायची, म्हणजे रेती माती काही असेल ती निघून जाईल. पातीचा कांदा, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 लाल ठुचूक रसरशीत टोमॅटो आणि चटपटीत कैरी, हीच तर खरी शान आहे भाजीची. आबडधोबड कापून घेतली. कढईत टाकलं तेल, तेलात टाकला कांदा. कांदा छान परतला गेला की 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो छान शिजला की त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोणताही मसाला असेल तो टाका. त्यानंतर त्यामध्ये धुतलेली सुकट टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. छान इकडून तिकडून परतून एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कैरी टाकायची. आता कैरीची सगळी चव भाजीमध्ये उतरते आणि चटणी कशी आंबट चटपटीत होते. कांद्याची पात टाकली, सगळं एकजीव करून घेतलं, झाकण ठेवलं. 7-8 मिनटं मस्त वाफेवरती ही भाजी शिजून घ्यायची. तयार झाली आपली आंबट चटपटीत झणझणीत चमचमीत चटणी. एकदा